दिवसाची सुरुवात अशी बरोबर. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आपण काही गोष्टी मागतो पण त्या उशिरा मिळतात. आपण प्रार्थना करतो पण हवे ते मिळत नाही आपल्याला. मला नेहमी अब्राहमाची आणि इजाकाची गोष्ट आठवते. अब्राहम ज्यावेळेस इजाकाचा बळी देण्यासाठी त्याला देवाकडे यज्ञासाठी त्याला घेऊन जात असताना इजाक अब्राहमाला विचारतो की आपण सर्व घेतलेलं आहे पण कोकरू कुठे आहे. त्यावेळेस अब्राहम त्याला सांगतो की देव कोकरू पाहून देईल. किती त्यांनी विश्वास त्या ठिकाणी ठेवला होता. आज इतक्या वर्षांनी त्याला तो मुलगा झाला होता पण त्यांनी विश्वास ठेवला की देवाच्या काहीतरी योजना आहेत. आपल्या देव त्याच्या वेळेनुसार जे काही आहे ते आपल्याला पुरवणार आहे. आम्हाला अशा वेळेपर्यंत वाट पाहिली पाहिजे की आम्ही अशा स्थितीमध्ये यायला पाहिजे की आम्ही संपूर्ण देवावर विसंबणारे असणार आहोत. अशा वेळेपर्यंत किंवा अशा स्टेजपर्यंत आम्ही आलं पाहिजे. आमचं जीवन जे आहे हे खूप कठीण आहे, हे सोपं नाही. जो मार्ग आम्ही पत्करला आहे तो कठीण आहे, पण देव तो मार्ग काही सोपा करणार नाही. पण त्या मार्गामधून चालण्यासाठी तो मार्गदर्शन करणार आहे, तो धैर्य देणार आहे, तो आम्हाला शक्ती देणार आहे. आपल्याला त्यांनी दिलेल्या दिशेवर आणि जी वेळ आहे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आज तुम्ही पण देवाला केलेल्या प्रार्थनेचं कदाचित वाट बघत असाल. देवाच्या अधिक जवळ जा. त्याच्या प्रार्थनेद्वारे त्याच्या अधिक सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे की तुमच्यासाठी चांगलं काय आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. नीतिसूत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 18 वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 and verse 18. जे त्याला धरून राहतात त्यास ते जीवन वृक्षरूप आहे. जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.